चंदनाते कैसे निचरचावे, अमृताते केऊते राधावे, गगनावरी उभवावे गडे केऊ, तैसे श्री गुरुचे महिमा अकळिता के असे साधन, ते जाणून आम्ही मन निवांत केले. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अवेर. काय माझी वाणी माने ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अखिल गुरुनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिका नसणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा आहे. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसारावर तुळशी पत्र ठेवून परमार्थाचा कळस करणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे. या तिन्ही पदव्या त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा. आणि मला असं वाटतं गेल्या 4 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करतात आणि आजची ही आपली 5वी अंघोळ. विठ्ठल करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. बसणारे मायबाप अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, आजचा दिवस तसा खूप भाग्याचा आहे महाराज. हा दिवस भाग्याचा म्हणण्यापेक्षा हा मार्च महिनाच आपल्यासाठी खूप भाग्याचा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं म्हणता, माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा बीजेचा उत्सव सुद्धा याच महिन्यामध्ये आहे. नाथ महाराजांची षष्ठी सुद्धा याच महिन्यामध्ये, चंद्राला ग्रहण सुद्धा, इराक-इराणचं युद्ध सुद्धा याच महिन्यामध्ये. अजून काय सांगायचं तुम्हाला, बरोबर आहे का नाही? आणि मला असं वाटतं महाराष्ट्राला काय
भारताला सुद्धा लाजवल एवढा सुंदर कार्यक्रम हा सुद्धा या महिन्यातच आहे महाराज. आणि माझं नशीब किती चांगलं आहे पहा महाराज. खरं सांगू तुम्हाला, काही गोष्टीसाठी प्रारब्ध लागतं बरं, प्रयत्न लागत नाही. माझं प्रारब्ध चांगलं आहे महाराज. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. ज्या व्यक्तीने जीवनभर ज्या महात्म्याने ज्ञानेश्वरीची सेवा केली त्या महात्म्याची पुण्यतिथी सुद्धा आजच आहे आणि त्यांचं नाव नथुराम महाराज केहाळकर आहे. बरोबर आहे का नाही? मला यांनी सांगितलं की आपण पुंडलिक वरदा गजर करू आणि बाबावर पुष्पवृष्टी करून मग अभंगात प्रवेश करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु नथुराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. अगदी थोड्या वेळामध्ये याचा ट्रबल कमी कर. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. मी भाग्यवान आहे. याचं कारण एवढ्या मोठ्या कुंभमेळ्यामध्ये मला सेवा करण्याचा योग आला महाराज. खरं सांगू, आम्ही ज्यावेळेस आमच्या पंडित महाराजांनी सांगितलं की बाबा असा असा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे, मी त्यांना म्हणलं तुमच्या जिल्ह्यात राबवण्यापेक्षा पहिलं नारळ तुम्ही आमच्या संत चोखोबरायच्या मंदिराला द्या. ते म्हणे नाही शक्य होणार. आमच्या विशाल महाराजांनी सुद्धा सांगितलं हा सप्ताह आपण मुक्ताईला करू. आणि सोपान महाराजांनी सुद्धा सांगितलं हा सप्ताह सर्व खर्च आम्ही करतो. कुठं करू? हिंगोलीला करू. पण पंडित महाराज म्हणे आम्ही ज्या परिसरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण केलं त्या परिसरामध्ये आम्हाला हा सोहळा करायचा. त्यांनी सांगितलं तुम्हाला कीर्तन करावं लागेल. मी नारदाच्या गादीवर सांगतो, आम्ही तिघांनी पहिलं सांगितलं होतं की आम्हाला कीर्तन सोडून दुसरी कोणतीही सेवा द्या आम्ही करायला. कारण कीर्तनाला कंटाळलेले सगळ्यात मोठे महाराज आहे महाराज आम्ही. मग तुम्ही म्हणसाल महाराज एवढी सर्व लोकांनी सेवा केली मग तुमचा नंबर कसा लागला? याचं कारण मला तरी असं वाटतंय मी चोखोबरायची जी सेवा केली ती सेवा कामी आली आणि ती मला ज्ञानोबरायच्या सोहळ्यासाठी प्राप्त झाली. खरं सांगतो, एवढा मोठा सोहळा आणि इथं कीर्तन करण्यासाठी मी आलेलोच नाहीये. इथं सर्वच कीर्तनकार आहे, सर्वच ज्ञानी आहे, सर्वच सेवा करणारी मंडळी आहे. त्यामध्ये माझ्यासारख्या लेकरानं कीर्तन करणं म्हणजे नाथबाबाचा एक तुकडा सांगतो, तेने अमृताचे ताटी जान नरोटी ठेवली. एखादं सोन्याचं ताट भरलेलं असावं आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये नरोटी ठेवल्यासारखी माझी सेवा आहे. मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे या कार्यक्रमाला पाहण्यासाठी, या कार्यक्रमाची सेवा करण्यासाठी आलोय. विठ्ठल विठ्ठल सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय, परिसरातील मंडळी केलंय आणि सर्वात मोठे धन्यवाद द्यायचे सेलूकर मंडळी. सेलूकर तुमच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि एवढं सुंदर नियोजन, 24 तास अन्नदान चालू आहे महाराज. जिकडं पाव तिकडं लोकच आहे. खरं सांगू का महाराज, नाशिकला कुंभमेळा 27ला आहे, 2027ला. पण मला असं वाटतं 27च्या कुंभमेळ्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांचा हा कुंभमेळाच आहे महाराज. जिकडं पाव तिकडं अन्नदान आहे. काय माझ्या ज्ञानोबरायचं वैभव आहे. माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू. अरे भगवंताला 56 प्रकारचा भोग आहे. किती प्रकारचा भोग आहे? भगवंताला किती प्रकारचा भोग लावला जातो? 56. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. भगवंताला 56 प्रकारचा भोग आहे. पण माझ्या ज्ञानोबरायचं वैभव एवढं आहे की ज्ञानोबरायसाठी 700 पक्वान्नाचा भोग आहे. म्हणून मला खूप आनंद वाटतोय. हे पाहूनच माझं मन भरलंय महाराज. तसं कीर्तन करावं अशी माझी परिस्थिती नव्हती. मी 2 दिवस झाले कीर्तन रद्द केले होते. पण म्हणलं इथं जर नाही गेलो तर हे जीवनातलं सगळ्यात मोठं पाप राहील माझं. बरोबर आहे का नाही? कारण की हा सोहळा परत असा पाहायला भेटेल काही सांगता येत. जसा आळंदीचा सद्गुरू जोग महाराजांचा शताब्दी सोहळा पाहिला, आता खरं सांगू का, हा सोहळा पाहिला आणि लगेच जरी मरण आलं तसं येणार नाही.
पण तरी यमाला म्हणा, यमा आता मला तू घेऊन गेला तरी चालेल का? मी शेलूचा नारळी सप्ताह पाहिलाय आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पाहिलाय. विठाला अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबर आहे, पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. बसणारी मंडळी कोण आहे निळोबर आहे? माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबर आहे. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबरायत आलीच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराया हो निळोबराय, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं येथे तुझं लागी बोलावील कोणी, येथे तुझं लागी बोलावील कोणी, रात्रीला वाटोने आला सेका, आला सेका, रात्रीला वाटोने आला सेका. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, रात्रीला आला सेका, हो रात्रीला वाटोने आला सेका. येथे तुझं लागी बोलाविले कोणी. दोघं येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, पारखीला वाटोने आला सेका, पारखीला वाटोने आला सेका. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, पारखीला वाटोने आला येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी आला सिका. अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का रे देवा? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, 1. काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, 2. आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, 3. बसणारी मंडळी, कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, असा मोठा सप्ताह चालू असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. हल्ली लोक सप्ताहामध्ये जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी लग्नामध्ये सुद्धा करत नाही महाराज. इथं नावाची अपेक्षा करायची काय गरज आहे? मी बसणाऱ्या मंडळीला सांगेल, अरे आमच्या महाराजांनी तुमचं नाव घ्यावं, एखाद्या कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं, आयोजकांनी तुमचं नाव घ्यावं. एवढी चांगली सेवा करू नका. एवढ्या मोठ्या कुंभमेळ्यात सेवा एवढी चांगली करा की तुमच्या नावाची दखल माझ्या ज्ञानोबराईने घेतली पाहिजे. तुमच्या नावाची दखल माझ्या पांडुरंग परमात्म्याने घेतली पाहिजे. इथं या, तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे आणि संत चरण भावे. इथं आल्यानंतर फायदा काय आहे? महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे. आज भारताच्या पाठीवर एवढंच एक व्यासपीठ असं राहिलंय महाराज, तिथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल होत नाही. कीर्तनकार मी असू द्या, कीर्तनकार माझ्यापेक्षा छोटा असू द्या, का कीर्तनकार माझ्यापेक्षा मोठा असू द्या, बसणारे मायबाप, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने कधी तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं रे गड्यांनो. संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने कधी तुम्हाला चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं. याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. सांगणारा कीर्तनकार चुकीचा असू शकतो, लक्ष देऊन ऐका. सांगणारा कीर्तनकार चुकीचा असू शकतो, तो व्यक्ती म्हणून तो चुकीचा असू शकतो, पण तो जो ज्ञान सांगतोय तो स्वतःचं सांगत नाही, ते ज्ञानोबराय तुकोबरायचं सांगतो. म्हणून सांगणारा मनुष्य कधीच चुकीचं तुम्हाला सांगणार नाही. म्हणून इथं येत जा.
इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नाही जायचं, कोणी तुम्हाला फुकट पाजायला नेईल प्यायची नाहीये. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, साखरपुडा असेल, पत्रिका असेल, आमंत्रण असेल तरच जा. फुकट गेल्यानंतर जीवनामध्ये नक्की त्रास होतो. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, सर्व देवतांना असता आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब सांगतात, मालक, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवला, चला ना. भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग. नाही रात्रीची तारीख पण सकाळची तारीख तर मला द्यायला पाहिजे होती की नाही महाराज, बरोबर आहे का नाही? मी तो भाग्यवान आहे महाराज. या कार्यक्रमाची हेडलाईन काय आहे? पाकिट मुक्त, पावती बुक मुक्त, प्लॅस्टिक मुक्त. आता कीर्तन करताना सुद्धा मला थोडी लाज वाटते बरं महाराज, खरं सांगतो तुम्हाला. पण माझं काहीतरी भाग्य असेल, बरोबर आहे का नाही? असं नाहीये महाराज. पाकिट मुक्त, प्लॅस्टिक मुक्त, अजून पावती बुक मुक्त. महाराष्ट्राला हा SMS गेलाय की न पैसे घेता सुद्धा एवढा मोठा सप्ताह महाराष्ट्रात होऊ शकतो. जे जे पैसे घेऊन सप्ताह करतात त्यांच्यासाठी तर ही खुटीच आहे महाराज मोठी, बरोबर आहे का नाही? जे जे पैसे घेऊन सप्ताह करतात त्यांच्यासाठी मोठी खुटी नाही. 1 रुपया घ्यायचा नाही आणि 1 रुपया देणं ठीक आहे हो, देण्याचं काय प्रॉब्लेम नाही. समजा एखादं कीर्तन असं समजू आपण, बरोबर आहे का नाही? देणं ठीक आहे, पण घ्यायचं बी नाही म्हणल्यानंतर हा मोठा त्रास आहे ना महाराज. पंडित बाबा, इतिहास केला मी तुमच्या कार्याला. तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक प्रमाण आठवतंय मला, कोण जाणे कोणा घडे उपासना. माझे ज्ञानोबराय तुकोबराय कोणाच्या हातातून काय करून घेतील काही सांगता येत नाहीये. हे थोडं वैभव नाहीये महाराज. देशाच्या पंतप्रधानाच्या सभेला सुद्धा एवढे लोक नसतात महाराज. आणि इथं काही गाड्या लावून बोलवलेलं नाहीये, इथं काही तुम्हाला फोन करून बोलवलेलं नाहीये, इथं काही तुम्हाला 300 रुपये रोज नाहीये, इथं काही तुम्हाला 500 रुपये रोज नाहीये. 1 रुपयाही न देता इथं बसायला जागा पुरत नाहीये. ही माझ्या ज्ञानोबरायची ताकद आहे महाराज. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे, ही माझ्या तुकोबरायची ताकद आहे. खरोखर तुमच्या कार्याला सलाम आहे महाराज. एवढं शक्य कार्य महाराष्ट्रात तर मला नाही वाटत कोणत्या कीर्तनकाराला जमल म्हणून. विठाला विठाला भगवान भोलेनाथ सतीला सांगतात, अगं सती, सर्वांना आमंत्रण दिलंय, तुझ्या बापाने साधा फोनही नाही केला ग, आणि बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही. सती आई साहेब म्हणू लागल्या, मालक चला ना. भोलेनाथ म्हणले नाही. मालक चला ना. भोलेनाथ म्हणले नाही. शेवटी सती आई साहेब रडायला लागल्या, ओ मालक, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. मला तुम्हाला कीर्तनातून एवढं सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकर्यांनी अपेक्षा करायची. आपण फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञान ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेली की बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. चॅलेंज आहे. सती आई साहेब आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्या. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. म्हणून आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही 2, आणि आमंत्रण असलं तरी जायचं नाही 3. निळोबराय देवाला सांगतात, अबे देवा, तुला बोलवलं नाही तर आला कशाला? बरं ऐक देवा, मला काही द्रौपदी सारखं संकट नाहीये. किती गोड प्रमाणे पहा. तैसा परी आमा नाही मा संकट, तरी का फुकट केला, तरी का फुकट श्रम केला.
सारखं संकट नाहीये एक, मला काही गजेंद्रासारखं संकट नाही दोन, आणि मला काही द्रौपदी सारखं संकट नाही. परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्माने तोंड बारीक केलं. ओ निळोबरा ऐका ना, अहो 42 दिवस झाले हो निळोबराया, काही बरं वाईट झालं तर लोक नाव ठेवतील, डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराने डोळे उघडले सांगितले. निळामने आम्ही न ओळखो जी देवा, तू कयाचा धावा करीत असे देवा, जा मी तुला ओळखत नाही. किती ताकद असेल महाराज. अरे या जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. निळोबराय देवाला म्हणले तुला ओळखत नाही येत किंचित. माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला, आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात, ओ निळोबराया, अहो मी काय एखादा ग्रामपंचायतचा सरपंच नाही हो, देव आहे ना. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो परेल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हू जाही निरंतर ध्याई, जे रात्रंदिवस माझं भजन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजेत ना. निळोबराय ऐका ना. ओ निळोबराय, अजून सुद्धा हिमालयामध्ये काही साधू संत योगी लोक खाली मुंडकं वर पाय करून माझं भजन करतायत. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचा मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. हे कावळ्यानो, आमचं सर्व मांस कापण, हे दोन डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या समोर काहीतरी योगियांचे ध्यानी, क्षण भरी योगियांचे ध्यान, क्षण भरी योगियांचे ध्यान, क्षण भरी योगियांचे ध्यान. धरती कवळाने भाविकाच्या, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. वर्णी गौरवी भाविकाच्या, माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण योगी लोक जे माझं भजन करताय, योगी लोक जे माझी तपश्चर्या करताय, त्यांच्या स्वप्नात एक सेकंद जात नाहीये. पण अर्धा तास झाले तुमच्या समोर उभा आहे देवा. ओ निळोबराय, काहीतरी इज्जत राखा माझी. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि त्या निळोबरायसारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये जर काही इच्छा प्रगट झाली असेल, ती संसाराविषयी कशी होईल महाराज. अरे ज्याच्या अंतकरणात इच्छा प्रगट होती त्याला साधू तरी कसं म्हणायचं. साधूच्या पलीकडचा जो विषय आहे त्याला साधू, इच्छेच्या पलीकड जो विषय आहे त्याला साधू म्हणायचं. मग काही लोक म्हणतील संतांच्या ठिकाणी इच्छा प्रगट होत नाही का. होती ना. जी निळोबरायच्या अंतकरणामध्ये झाली तीच तुकोबरायच्या अंतकरणामध्ये. प्रमाण घ्या किती सुंदर आहे पहा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मदते तयाची संगती, मदते तयाची संगती, तयाची संगती, तयाची संगती. हा मग मी कमलापती, मग मी कमलापती, कमलापती, कमलापती. तुझबानानी कंठा, हो तुझबाना
अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझ बाणा आणि कंटाळा. ही जगद्गुरु तुकोबरांनी देवासमोर प्रकट केली इच्छाचे महाराज. माझे निळोबराय सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे. पांडुरंगा ओ पांडुरंगा ऐका ना, काय अपेक्षा आहे? काय नाही देवा, एक छोटीशी इच्छा माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झाली. अहो जगाचा मालक नाचायला लागला. हो 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 निळोबराया सांगा ना, काय इच्छा आहे? काय हवंय तुम्हाला? काही नाही देवा, एक छोटीशी इच्छा आहे. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे देवा, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनात मध्ये दे. अभंगाचं पहिलं घडोत्याचा समागम घडोत्याचा समागम घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळोबराय सांगता, देवा ऐक ना, हे पांडुरंगा मला अशा लोकांचा समागम दे की जे तुझ्यावर प्रेम करतात. मायबाप घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. देवावर प्रेम नसेल तर तो किती जरी मोठा व्यक्ती असेल तरी मला त्याची संगती नकोय. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, देवावर प्रेम करणारे लोक तरी कुठे राहिले महाराज? भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी अशा निर्माण केलेल्या आहे की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतोय महाराज? अरे माणसाचं सगळं जे चाललंय ते फक्त शरीरासाठीच. काही लोक शरीरावर प्रेम करत नसेल, दुसरं प्रेम करतो समाजावर. आणि जर समाजावर प्रेम करत नसेल तर तिसरं प्रेम मनुष्य पैशावर करतो. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं जगावर कशावरच करत नाहीये. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला, साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला, या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण देतो नाही अनिक प्रमाण आणि तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं आणि गवताप्रमाणे तन समजलं. हे जरी प्रमाण कमी वाटलं तरी तुकोबरायचं सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. पहा, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो नावडे जनधर माता पिता, माता पिता नावडे जनधर
माता पिता, ज्या गोष्टीला आपण जेवढं प्राधान्य देतोय त्या सर्व गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. महाराज ठीक आहे हो, शरीराचा त्याग एखादा मनुष्य ठीक करू शकतो, पण समाजाचा त्याग होणं शक्य नाहीये. अरे हे चाललंय ते समाजासाठीच चाललंय ना महाराज. मला रात्री त्यांनी, मी दररोज कीर्तन लाईव्ह ऐकतोय बरं महाराज, मला खूप आनंद वाटला. बंडा तात्यासारख्या महात्म्याच्या मुखातून तुमच्यासाठी जो आशीर्वाद निघाला ना महाराज, जन्माचं सार्थक झालं महाराज तुमच्या. खरं सांगतो, तात्यासारख्या व्यक्तीने ज्यांनी जीवनभर निष्काम परमार्थ केला, त्या महात्म्याने सांगितलं की जोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये पंडित महाराजासारखी महाराज मंडळी आहे तोपर्यंत संप्रदायाला कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. त्यांनी सांगितलं की सप्ताह करायचा, पण कीर्तन कोणी कोणी करायचे, कसं कसं करायचं सगळं ठरलं, पण काल्याचं कीर्तन कोण करायचं हे ऐकलं बरं मी, म्हणजे किती अपडेट आहे पहा. त्यांनी सांगितलं ज्यानं काल्याचं कीर्तन करायचं त्यानं जीवनभर पाकिट घ्यायचं. मी ऐकलंय ते सर्व. मी दररोज कार्यक्रम ऐकतो, कारण 4-5 दिवस झाले कीर्तनच नाहीये मला. उठलं की शेलूचे मोबाईल मध्ये, बरोबर आहे का नाही. मग आता काल्याचं कीर्तन करायचं तर कोणी, कारण की काल्याचं कीर्तन करण्यासाठी तर सगळे लोक तयार असतात, कारण काल्यासारखा एवढा मोठा मान. पण त्या काल्याचं कीर्तन जो करल त्यानं जीवनभर पाकिटाला हात लावायचा नाही. मग असा कोणाचा नंबर लागल महाराज, आणि मग तो नंबर तुमच्या परिसरात आहे का, फिरत्या सप्त्यात ना. अहो तिथं जरी म्हणलं तरी कठीणच आहे बाबा ते, इथं जरी नसलं तरी ते. मग आता ते स्वीकारायचं कोणी. बाबा तुमचा सप्ताह पाहिल्यापासून, तुमचं कार्य पाहिल्यापासून मला सुद्धा असं वाटतं पाकिट घेऊ नये. खरं सांगतो तुम्हाला महाराज, ही ताकद आहे. हे पाहिल्यानंतर दररोज पाकिट घेणाऱ्या माणसाला सुद्धा वैराग्य व्हायला लागलं, म्हणजे ताकद आहे तुमच्यात महाराजी. पण एवढ्या लवकर शक्य नाही बरं, अजून 2-1 वर्ष तरी मी घेणार आहे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का, हो आतापर्यंत जेवढे घेतले तेवढे चोखोबऱ्यासाठी घातले महाराज. खरं आहे ते. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं, याला काही मी भेणारा महाराज नाहीये. जे म्हणतात ना पुरुषोत्तम पाटील लय पाकिट घेतो, त्यानं त्याच्या खर्चाने एकदा चोखोबऱ्याच्या आश्रमावर यायचं आणि मंदिर पाहायचं. रात्रंदिवस कीर्तन करून 5 कोटी रुपयाचं मंदिर बांधणं एवढं सोपं नाही महाराज. कीर्तन करून बायकोला साडी घेणं सोपं आहे, कीर्तन करून गाडी घेणं सोपं आहे. तुम्ही माझा आधार पॅन घेऊन जा, मी नारदाच्या गादीवर बोलतो, काही खोटं नाही. हे सगळे मंडळी तर साक्षीदार आहे. तुम्ही एकदा या ना. आम्ही सुद्धा सप्ताह एवढा करतो, एवढा मोठा नाही होत बरं आमचा, पण आमच्या सुद्धा सप्त्याला 1 रुपया सुद्धा लोक वर्गणी आम्ही कोणाकडून घेत नाहीये. कीर्तनाच्या मानधनातून जेवढा पैसा येतो त्याच्यातूनच चोखोबरायचा उत्सव करतो. त्याच्यामुळे कोण काय बोलतो त्याच्याकडे माझं लक्ष नाही. मला माहिती आहे, मला जगाचा मालक सुद्धा पाप लावू शकत नाही, कारण माझ्या धर्माच्या पैशातले 80% पैसे हे चोखोबरायच्या सेवेसाठी जातात. विठ्ठला विठ्ठला सर्वात जास्त प्रेम मनुष्य समाजावर करतो. चांगले कपडे तरी कशासाठी घालायचे, लोक काय म्हणतील, बरोबर आहे का नाही. परिस्थिती नसताना पोरीच्या लग्नाला 40-50 लाख रुपये खर्च करायचा, कशासाठी करायचा, लोक काय म्हणतील. अहो इथं काही असे येऊन बसलेले लोक काय म्हणतील म्हणून काही कीर्तनाला उभे. कळलंय का तुम्हाला, काही नाही कळलं पुढे चला. काही केलं वाटतं अख्खं स्टेलू गेलं, मी जर नाही गेलो तर लोक नावं ठेवतील म्हणून इच्छा नसली तरी इथं उभे आहे. काही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून नको येऊ, लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू. माझे ज्ञानोबराय काय म्हणतील म्हणून कीर्तनाला आलं पाहिजेत महाराज. म्हणजे तुकोबराय काय म्हणतील म्हणून कीर्तनाला आलं पाहिजेत. मग पहिलं प्रेम करतो मनुष्य शरीरावर, दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. पण या तिन्ही गोष्टीवर जगद्गुरु तुकोबराय दिक साधू संतांनी लात मारली. याचं कारण विषय तो त्यांचा झाला नारायण, ज्यांचं जीवन भगवंत सोडून दुसरं काहीच नाही. तुझ विण केशवा अनुनाव जय हो हरी बोल. तुझ विण केशवा
घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये निळोबराय सांगता, देवा ओ पांडुरंग ऐका ना, जे लोक तुमच्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम जर माझ्या जीवनात प्राप्त झाला तर फायदा काय आहे? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, देवा सहज जरी मी त्यांच्या जीवनाचं श्रवण केलं, त्यांच्या मुखातून जर ऐकलं तर माझा परमार्थ दूर होईल. बसणारे मायबाप अशा लोकांचं श्रवण करा की ज्यांचं श्रवण केल्यानंतर माणसाला परमार्थ करण्याची इच्छा होईल. अरे साधूच्या सहज बोलण्याने सुद्धा माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. सहज बोलणे, आणि आपण सहज जरी बोललो तर एका सप्त्याचे 2 सप्ते होतात. माझी या सत्यवादाचे तर आपण जर सहज बोललो तर एका गावाचे 2 गाव होतात. ही आपल्या वाणीची ताकद आहे. म्हणून बसणारी मंडळी बोलत असताना चांगलं बोललं पाहिजे. ज्ञानोबरायांनी किती गोड वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलंय. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे. अरे ज्याला या महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करायचंय ना, ज्याला या समाजाच्या मनामध्ये स्थान निर्माण करायचं, त्यानं फक्त एका इंद्रियावर विजय मिळवायचा, ते म्हणजे आपली वाणी. कारण की लोक गोड बोलणाऱ्या लोकांचं खूप चालतंय महाराजात सध्या असं आहे. आणि सध्या तर कठीण आहे. तुम्ही जेवढं गोड बोलसाल तेवढं लोकांना आवडतं. कीर्तनात जर चुकून एखाद्याचं नाव राहून गेलं तर ते किती चांगलं कीर्तन केलं तरी कीर्तन संपल्यावर शिवाय दिल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून गोड बोला, गोड जितकं होईल मधुरा वाणी ओठी, आणि तुका म्हणे वाव पोटी. पण ऐका ना गड्यांनो, साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे. बरेचसे लोक कधी कधी बोलण्यात आता सध्या तर महाराष्ट्रात एवढा भडका झालेला आहे महाराज, की जो तो म्हणतो कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. संप्रदायाचे मंडळी माझं लक्ष देऊन वाक्य ऐका. कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती, कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाही, आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही. तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचतच नाही महाराज. तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजेत, उद्धार करून देणारा कीर्तनकार कुठं पाहिजेत महाराज? बरोबर आहे का नाही? तुम्हाला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजेत ना, तुम्हाला हा 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 हु हु करणारा कीर्तनकार पाहिजेत. तुम्हाला तुमचा उद्धार करून घेणारा कीर्तनकार नकोय. म्हणून 2-4-10 कीर्तनकारामुळे संप्रदायाविषयी भुकणं कमी करा. संप्रदाय कालही सूर्यासारखा होता, संप्रदाय आजही सूर्यासारखा आहे, आणि संप्रदाय उद्या सुद्धा सूर्यासारखा राहणार आहे. 2-4 बावळटामुळे संप्रदायावर काय परिणाम होणार आहे महाराज? 2-4 चुकीच्या लोकांमुळे संप्रदायावर परिणाम होणार नाहीये. अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये असे वक्ते की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला माळ घालायची इच्छा होती. काही वक्ते असे की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला पंढरपूरच्या वारीला जा वाटतं. काही महात्मे असे आहे की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला चातुर्मास करावा वाटतो, हरिपाठ करावा वाटतो, भगवंताचं भजन करावं वाटतं. मग निश्चित त्यांच्या वाणीमध्ये ताकद आहे. अशा चांगल्या लोकांचं श्रवण करा, म्हणजे जीवनामध्ये काय होईल? तुमचा उद्धार होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, आणि त्यांचं ऐकलं ना देवा परमार्थ पोटी दृढावे. निळोबऱ्या देवाच्या दारामध्ये उभे आणि देवाला सांगता, देवा वाया गेलंय माझं जीवन, अनुतापासी दुनी व चढे. हे देवा कशासाठी आलोय, काय झालं काहीच कळत नाहीये, पण माझं जीवन वाया गेल्यासारखं वाटतंय. पण ऐक ना पांडुरंगा, चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकलं, त्याच्यामुळे परमार्थातला 3रा फायदा खूप चांगला झाला. कोणता? वैराग्य वाढे जडो मनी, वैराग्य वाढे
वैराग्य वाढे चोडवडी. देवा, चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकलं, त्याच्यामुळं परमार्थामध्ये वैराग्य झालं. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळं आहे. हा, वैराग्य वैराग्य म्हणजे आहे तरी काय, बायको भेटत नाही म्हणून तसा राहतो त्याला ब्रह्मचारी म्हणायचं, तो वैताग झाला. तो वैराग्य. चांगले कपडे घालायला भेटत नाहीये म्हणून फाटके कपडे घालतो त्याला वैराग्यवान म्हणायचं नाहीये. वैराग्य हा शब्द ज्यावेळेस तुमच्या समोर येणं बसणारे मंडळी, त्यावेळेस फक्त आणि फक्त माझ्या तुकोबरायचं नाव तुमच्या समोर आलं पाहिजे गड्या. वैराग्य वैराग्य हा शब्द ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेस माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुमच्या समोर आलं पाहिजे. वैराग्य वैराग्य हा शब्द ज्यावेळेस तुमच्या समोर येईल त्यावेळेस माझ्या स्वामी विवेकानंदांचं नाव तुमच्या समोर आलं पाहिजे. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैताग वेगळा आहे, बायको नाही बोलली तरी माणसाला वैताग होतो. वैराग्य वेगळं, बरोबर आहे का नाही. वैराग्य तुकोबरायला विचारा. जाई हो तू माते न करी आम्ही विष्णुदास तैसे नोहे. अरे, महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायकडे नजराणा घेऊन गेले. बाबा, बायको अन्न करता मरण पावली, घ्या ना हो थोडा नजराणा. मला तरी असं वाटतं इतिहासामधला हा पहिला महात्मा असेल माझे तुकोबराय की ज्याने छत्रपती शिवाजी महाराजासारख्या राजाचा नजराणा परत केलाय. महाराज, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, तुमचे एरवित धन आणि ते मज मृत्तिके समान. बसणारी मंडळी, संप्रदाय कधी गरीब नव्हताच. महाराज, संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांनी का संप्रदाय गरीब दर्शवला मला काही कळत नाहीये. अरे, रुपया न घेता 700 मिष्टान्न जेवायला, याच्यापेक्षा काय वारकरी संप्रदायाची श्रीमंती पाहिजे. महाराज, रुपया न घेता सर्व लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे, अजून काय संप्रदाय श्रीमंत पाहिजेत. रुपया न घेता सगळी व्यवस्था, जगाचा मालक न सांगता करी सर्व काम. मला तरी असं वाटतंय ज्ञानोबराय आळंदीत नसतील महाराज, ज्ञानोबराय आपल्या शेलूमध्ये 7 दिवस असतील. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठातून हा सोहळा पाहत असतील. आणि पांडुरंग परमात्मा तर नक्की सांगतो तुम्हाला नारदाच्या गादीहून, एकटा पांडुरंग परमात्मा नाही, रुक्मिणी आई साहेब अन्नपूर्णा सुद्धा आपल्या मंडपामध्ये वास करत असेल. महाराज, एवढं सुंदर सोहळा आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, संप्रदाय कालही गरीब नव्हता, संप्रदाय आजही गरीब नाहीये आणि संप्रदाय उद्या सुद्धा गरीब राहणार नाहीये. का लोकांनी ज्ञानोबरायचं चरित्र लोकांना गरीब सांगितलं काही कळत नाही. का जगद्गुरु तुकोबराय गरीब होते समाजाला दर्शवलं काही कळत नाही. अरे, तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना महाराज म्हणत नव्हतं, कोणी त्यांना बाबा म्हणत नव्हतं, कोणी त्यांना स्वामीजी म्हणत नव्हतं, कोणी त्यांना शास्त्रीजी म्हणत नव्हतं. तुकोबराय हयात असताना लोक त्यांना तुकोबा शावकार म्हणायचे. महाराज, आणि व्यवहाराचा नेम आहे, ज्यालाकड पैसा आहे त्यालाच लोक शावकार म्हणतात, भिकाऱ्याला लोक शावकार म्हणत नाहीये. तालुक्याचा आमदार जर आपल्या ओळखीचा असला ना तरी तालुक्यात आपली गाडी कोणी अडवत नाही. महाराज लोकांची ते म्हणतात आमदार साहेबाचं त्या महाराजाचं खूप चांगलं आहे. 5 वर्षाचा साधा आमदार जर तुमच्या आणि माझ्या ओळखीचा असला तर तालुक्यात तुमची गाडी कोणी अडवत नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याच्या कीर्तनाला जाऊन बसत असेल ते तुकोबराय गरीब तरी कसे म्हणायचे. तुकोबराय गरीब नव्हते. म्हणून वैराग्य वैराग्य शब्द ज्यावेळेस येईल त्यावेळेस निश्चित माझ्या तुकोबरायचं नाव घेतलं जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जाईल. सगळ्यात मोठा फायदा निळामने
काय सांगतात. अभंगाची भूमिका किती सुंदर आहे पहा. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो. परमार्थ दृढ झाला की परमार्थामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थामध्ये भाव वाढतो. निळा म्हणे वाढे भाव. आणि परमार्थामध्ये भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. संचरे स्वानुभव निजांगी. परमार्थ थोडा करा गड्यांनो, पण परमार्थ भावनेनं करा, श्रद्धेनं करा. भाव बळे आकळे एरविना भावे गावे गीत शुद्ध करोनिया अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. परमार्थ थोडा करा, परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला गड्यांनो. नाही कळलं? चला पुढे. म्हणून परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. आणि परमार्थ जर श्रद्धेनं आणि भावनेनं केला तर निश्चित त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. निळोबरा या अभंगामध्ये सांगता, देवा चांगल्या लोकांची संगती दे. मी तरी म्हणील आपल्यासारख्या लोकांना बाकीच्या महाराज लोकांची संगत प्राप्त होण्यापेक्षा पंडित महाराजासारख्या निष्काम कर्मयोग्याची संगत प्राप्त झाली तर निश्चित आपल्याही जीवनाचा उद्धार आहे. मी तुम्हाला एक तुमचा छोटा बंधू म्हणून विनंती करेल. हा सोहळा पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतोय. फक्त आता हा मराठवाड्याचा सोहळा झाला. कोणता सोहळा झाला? हा मराठवाड्याचा. आता मराठवाड्यात परत असा सोहळा करायचा नाहीये. हाच मराठवाड्यातला सोहळा तुम्ही एखाद्या वेळेस पश्चिम महाराष्ट्रात करा. पश्चिम महाराष्ट्र झालं की उत्तर महाराष्ट्रामध्ये करा. आणि विदर्भामध्ये ज्या वेळेस तुम्हाला इच्छा होईल त्यावेळेस तुम्ही फक्त कपडे घालून यायची सगळी व्यवस्था आम्ही करू. विदर्भातलं नारळ आम्ही घेण्यासाठी तयार आहे. आणि आमच्या खोले महाराजांनी सुद्धा सांगितलं, हाच जर सोहळा तुम्ही मुक्ताईच्या दरबारात केला तर तिथं सुद्धा मुक्ताईचं संस्थान सुद्धा हा सोहळा करण्यासाठी तयार आहे. अरे एवढं मोठं कार्य नाही होत महाराज, पण हे कार्य फक्त सेलू तालुक्यापुरतं, परभणी जिल्ह्यापुरतं पंडित महाराज सीमित नका ठेवू. अशा विचाराची गरज नुसत्या सेलू तालुक्याला आणि परभणी जिल्ह्याला आणि मराठवाड्याला नाहीये. तुमच्यासारख्या निष्काम कर्मयोग्याच्या विचाराची गरज अख्ख्या वारकरी संप्रदायातल्या महाराष्ट्राला आहे. म्हणून तुम्ही ही सुरुवात करा. इथून झालं की तुमचं काय मंठा संपला की आमचा विदर्भ सुरू होतो. तुम्ही लगेच पूर्णा सोडली की तुम्ही नारळ सुरू करा. 2-1 वर्षभर तुम्ही काय करा, पारायण करा. आणि ते पारायणाची सांगता आमच्या संत चोखोबरायच्या संस्थांवर करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले धन्य आम्ही जन्मालो. जय हो जन्मालो. बसा बसा खाली बसा. आई आई बसा बसा खाली बसा. उठू नका कृपया कोणी. टाळकरी टाळकरी.
मिनिटं सर्वांनी हात वर करा बरं. वा 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 केले. वा 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 वा. 1 मिनिट फक्त. एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात माझ्या ज्ञानोबरायचं फक्त 40 सेकंद भजन करायचं. केले सर्वांनी हात वर. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया संचरे स्वानुभवने जांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. असाच अभंगाचा अर्थ असेल असा माझा आग्रह नाहीये. ज्ञानोबराय तुकोबारायांनी जशी मला बुद्धी दिली तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा तुम्हा सर्व सेलूकर मंडळी, तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता म्हणून महाराजांनी एवढा मोठा कार्यक्रम हातात घेतलाय. महाराज कोणी ओळखीचं नाहीये, पाळखीचं नाहीये. माझ्या माता मावल्या सुद्धा काम करत आहेत, वडीलधारे सुद्धा काम करत आहेत, तरुण वर्ग सुद्धा काम करत आहेत. अरे जेवढं योगदान महाराज मंडळीचं आहे तेवढंच योगदान या परिसरातील सर्वच मंडळीचं आहे गाड्यांनो. हे बघा आपण तरी बसलेलो आहोत, पण पोलीस वर्ग, सरकारी वर्ग तुम्ही निवांत हवेत मस्त बसलेले आहात, पण पोलीस वर्ग बाहेर उन्हात सुद्धा ट्रॉफिकची व्यवस्था करतोय. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. मी मगाशी आल्यानंतर काही कार्यकर्त्यांना म्हणलं पोलीस लोक कमी आहे. ते म्हणे महाराज अर्धे लोक तर पोलीस पारायणालाच गेले म्हणे. पोलीस लोकांना सुद्धा पारायण करायची इच्छा या कार्यक्रमामुळे होते. हा महाराष्ट्रातला इतिहास आहे महाराज आपल्या कार्यक्रमाचा. म्हणून जेवढं करावं तेवढं तुमचं कौतुक थोडं आहे. अगदी सुंदर नियोजन. महाराष्ट्राला ह्या कार्यक्रमाची गिनेस बुक मध्ये नोंद झाली पाहिजेत महाराज. याच्यापेक्षाही मोठे मोठे कार्यक्रम झाले असतील, पण असा कार्यक्रम महाराष्ट्राच्या मातीमध्ये अजून कधीच झाला नाहीये. प्लॅस्टिक मुक्त, पावती बुक मुक्त आणि पाकिट मुक्त. पाकिट शब्द सुद्धा येत नाही मला लवकर. परत आपण ट्राय करू. प्लॅस्टिक मुक्त, पाकिट मुक्त आणि पावती बुक मुक्त आणि पक्वान्न युक्त. काय या कार्यक्रमाचं वर्णन आहे. अगदी द्यावे तेवढे धन्यवाद. आणि पंडित बाबा नुसता तुमचा सेलू तालुका कार्यक्रम पाहतो असं नाहीये, नुसता परभणी जिल्हा कार्यक्रम पाहतो असं नाहीये. मी नारदाच्या गादीवरून सांगतोय दररोज कमीत कमी आपला कार्यक्रम 25 लाख लोक ज्या चॅनलवर पाहतात त्या चॅनलचं नाव जिव्हाळा चॅनल. एकदा सप्ते तर सगळ्याच ठिकाणी होतात महाराज, पण असा कार्यक्रम पाकिट मुक्त, पावती बुक मुक्त कार्यक्रम हा प्रत्येकाच्या घराघरात गेला, प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये गेला. महाराष्ट्राच्या वारकऱ्याच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या सर्वांच्या घरात नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या जिव्हाळा समूहाचे मालक आमचे अमोल दादा. एकदा अमोल दादासाठी सर्वांनी टाळी वाजवा बरं. वा 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 वा. अगदी सुंदर. महाराज कीर्तन संपत नाही तर व्हिडिओ तयार असतो. हे जावे त्यांच्या वंशात तेव्हाच कळे. एवढं देव कोणाला देत नाही महाराज कीर्तनात. अरे कोणत्या कसं काय घ्यायचं, नाही तर कॅमेऱ्यावाले का कमी का महाराष्ट्रात महाराज. ट्रक भर कॅमेरे निघतील
पण कुठं काय टाकतील आणि कसं टाकतील अजिबात नाहीये. अख्खं जिव्हाळा चॅनल तपासा. आम्ही TRP वाढावा, ऐका ना, TRP वाढावा म्हणून कधीच त्यानं टाकलं नाही गावरान तडका आणि काही काही तर मिसळीचे नावं टाकतात महाराज कीर्तन. आमचं ठरलेलं आहे क्वालिटी मीन्स क्वालिटी. आणि अख्ख्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून नुसता महाराष्ट्र आणि भारत नाहीये, दुबई सारख्या देशातले लोक, लंडन सारख्या देशातले लोक सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरी पारायणाचं कौतुक करतायत. आमचा लंडनला कीर्तनाचा उत्सव होता, पण काही कारणास्तव व्हिसा थोडा रद्द झाला, त्याच्यामुळे तो पुढे ढकलला. पण काही लंडनच्या लोकांचा मला फोन आला, म्हणे महाराज असे सुद्धा सप्ते होऊ शकतात का? म्हणलं मला काही माहित नाही, पण तुम्हाला ते विचारण्यासाठी आमच्या पंडित भावांकडे यावं लागेल. ते म्हणे महाराज पावती बुक मुक्त एवढा मोठा सोहळा कसं करणं शक्य आहे? म्हणलं एखाद्या व्यक्तीने ठरवलं ना महाराज, तर देव काय नाही करू शकत. अरे ज्ञानोबरायाने ठरवलं तर रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलून घेतलाय महाराज. ज्ञानोबरायाने ठरवलं तर मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरीचं लिखाण करून घेतलंय. मग ज्ञानोबरायानेच ठरवलंय आमच्या पंडित भाऊंकडून एवढा मोठा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. म्हणून अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो.